महाविकास आघाडीचं सरकार सुरळीतपणे सुरू असताना 50-50 कोटी घेऊन नागपूरच्या टरबुजांना सरकार पाडलं आणि गद्दार लोकांनी देखील त्यांना साथ दिली अशा शब्दात अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर टीका केली। ते कळमेश्वर इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते। टरबूज याच महाराष्ट्राच्या याच आपल्या नागपूरच्या टरबुजांनी एका एका आमदाराला 50-50 कोटी देऊन आमचं सरकार पाडलं। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना तिकडे गेले, सरकारमध्ये सामील झालेत। काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? महागाईचा प्रश्न आहे आपल्या समोर। आज पाहिलं खायचं तेल, गोडं तेल 20-22 रुपयांनी महाग झालं प्रति लिटर। मोठे मोठे उद्योग जे आपल्या मिहानमध्ये नागपूर जिल्ह्यात येणार होते, वेदांत फॉस्कॉन, टाटा एअरबस, सॅफ्रॉन, हे उद्योग तिकडे गुजरातला गेले। पण या भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी सांगितलं नाही की हे उद्योग नरेंद्र मोदी साहेब गुजरातला नेऊ नका। हे जर उद्योग आपल्या नागपूर जिल्ह्यात आले असते, महाराष्ट्रात आले असते, तर 4-5 लाख आपल्या युवकांना काम मिळालं असतं। पण हे काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं नाही। तर विरोधकांना ईडी, सीबीआय आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन दडपशाही करत असल्याचा पुनरुच्चार अनिल देशमुख यांनी केला। आपल्याला माहिती आहे, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो। महाराष्ट्राचा गृहमंत्री होता ते याच नागपूरच्या देवेंद्र फडणवीसने एका पोलीस अधिकाऱ्याला माझ्यावर आरोप करायला लावले। आरोप केल्यानंतर त्यांना ईडी सीबीआय माझ्या मागे लावली, त्याची चौकशी झाली, मला जेलमध्ये टाकलं। पण चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस हायकोर्टामध्ये गेली, हायकोर्टाने सगळे कागदपत्र बघाले, सगळे बयान घेतले। जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये केस गेली। जस्टिस चांदीवाल आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितलं की संपूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही। अनिल देशमुखवर फक्त ऐक्यू माहितीच्या आधारावर आरोप झाले। इथे संजयजी राऊत बसले आहेत, मान्य सन्मान्य खासदार। काय दोष होता संजय राऊत साहेबांचा? फक्त संजय राऊत आमच्यावर भारतीय जनता पार्टीवर टीका करतात का? लावा त्यांच्या मागे ईडी सीबीआय, त्यांना आतमध्ये टाकलं।